उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी 15 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आणि शेकडो जण जखमी। सर्व भाविकांना संगम घाटावर स्नान करायचं होतं। दुसऱ्या घाटावर स्नान करायला गेले ते तयार नव्हते, त्यामुळे एका ठिकाणी गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरी झाली। यानंतर पळापळ झाली। जिथे लोक झोपली होती त्या ठिकाणी मागील बाजूनी लोक आले आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली। त्यावेळी लाखो लोक संगमाच्या तटावर स्नान करत होते। घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका दाखल झाल्या आणि जखमींना बाहेर काढण्याचं काम सुरू झालं। पोलीस लोकांना घाटावरून बाजूला करत होते, त्यावेळी लोक जोरदार पळू लागले आणि स्थिती नियंत्रणाबाहेर गेली। शेकडो नागरिक जखमी झाले तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। आज कोणत्याही आखाड्याकडून अमृतस्नान होणार नाही। आखाडा परिषदेने मौनी अमावस्येनिमित्त होणार अमृतस्नान रद्द। आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी माहिती दिली आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना महत्त्वाचं आवाहन केलंय। गंगा नदीच्या ज्या घाटाजवळ तुम्ही आहात तिथेच शाही स्नान करा। संगम घाटाजवळ येण्याचा प्रयत्न करू नका। प्रशासनाने दिलेल्या निर्देशाचं पालन करा आणि व्यवस्था टिकवून ठेवण्याकरता सहकार्य करा। तसंच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचंही आवाहन करण्यात आलंय। पहाटे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात संवाद झाला तर कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची पंतप्रधान मोदींनी माहिती घेतली। दरम्यान कुंभमेळ्याचं व्यवस्थापन लष्करांच्या ताब्यात देण्याची शक्यता आहे। मौनी अमावस्येच्या निमित्ताने रामकुंडावरही स्नानासाठी मोठी गर्दी झाली आहे। प्रयागराजला आज अमृत स्नानाचे करण्यात आले होते नियोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर। दिल्ली विधानसभा निवडणुकीनिमित्त फडणवीस करणार प्रचार। पाथरीचे आमदार राजेश विटकर आता अजितदादांच्या राष्ट्रवादीचे परभणीचे जिल्हाप्रमुख। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले नियुक्तीचे पत्र। सिद्दीकींच्या हत्येचा कट अनमोल बिश्नोईनेच रचला, पोलिसांचा दावा। आरोपपत्र न्यायालयात दाखल। आतापर्यंत उद्धव सेनेचे 37 माजी नगरसेवक शिवसेनेत। मुंबईचा बालेकिल्ला कायम ठेवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान। मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी सुरेश धस यांनी भेट घेतली तर मनोज जरांगे यांना उपचार घेऊन सलाईन लावण्याचा आग्रह धरलाय। तसेच मनोज जरांगे यांच्या काही मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचं धस यांनी जरांगे यांना सांगितलंय। पोलिसांच्या निवाऱ्याचा प्रश्न बनला गंभीर तर म्हाडा 4750 पोलिसांना नवीन इमारतीत 480 ते 650 चौरस फूट क्षेत्रफळाची घरे देणार। म्हाडाच्या 17 अभियानासाठी पोलीस सेवा निवासस्थानांचा पुनर्विकास करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते मस्जिद बंदर दरम्यान ब्लॉकची मालिका सुरूच आहे। कर्नाक उड्डाणपुलाच्या कामानिमित्त 1 ते 3 फेब्रुवारीला ब्लॉकचे नियोजन। जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव पाहता मुंबई महापालिका अलर्ट मोडवर। महापालिका रुग्णालयांमध्ये 150 आयसीयू बेड्सची व्यवस्था। गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने थंडीचा जोर ओसरला। येत्या 24 तासात किमान तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे। नाशिक जिल्हा परिषदेने सामान्य नागरिकांच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे निर्देश। शहाड रेल्वे स्टेशन रुंदीकरणातील बाधित घरांना मोबदला द्यावा आणि रस्ता 80 फूट करा। मनसेचे शहर अध्यक्ष संजय घुगे यांनी महापालिका आयुक्त मनीष आव्हाळे यांची भेट घेत मागणी केली आहे। सकाळी 6:23 आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटामधून MVS-02 घेऊन जाणाऱ्या GSLV F-15चे यशस्वी उड्डाण। देशातील अंतराळ केंद्रातून इस्रोचे 100वे प्रक्षेपण। हरियाणातील भाजप सरकार यमुना नदीचे पाणी प्रदूषित करून ते दिल्लीत पाठवत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केलाय तर केजरीवाल यांच्या आरोपाचा निवडणूक आयोगाकडून दखल।
उत्तराखंडमधील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्राच्या 20 खेळाडू संघटकांसह शानदार संचलन। नांदगाव खंडेश्वरमध्ये 175 रक्तदात्यांनी केले विक्रमी रक्तदान। प्रकाश मारोटकर यांचे सातत्याने 7 वर्षापासून नांदगाव शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन। जायकवाडी धरणात स्थलांतरातील फ्लोमिंगो आणि क्रेन पक्ष्यांचा मुक्काम। शेकडोंच्या थव्याचे पर्यटकांना आकर्षण। तर सध्या धरण परिसरात अग्निपंख पक्षाचे आगमन। यंदाही विविध स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाल्याचं पाहायला मिळालं। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीत पुकारण्यात आला एल्गार। तर शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज सांगलीत एल्गार पुकारण्यात आलाय। शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनात शेतकऱ्यांचा आज नांदेड जिल्हा कचेरीवर मोर्चा। मोर्चात हजारो शेतकऱ्यांचा समावेश असणार। लातूरच्या उदगीरमधील सोयाबीन खरेदी केंद्रावर अचानक सोयाबीन खरेदी बंद। शेतकऱ्यांनी गाठले दंडाधिकारी कार्यालय। तर नाफेड सोयाबीन खरेदी केंद्रावर खरेदी चालू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। पैठणमध्ये ज्वारीचे पीक बहरले। यंदा बहरलेल्या ज्वारी पिकांमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण। तालुक्यात 6094 हेक्टरवर ज्वारीची पेरणी। पैठणमध्ये बदलत्या वातावरणामुळे कापूस उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट झाली आहे। कापूस पिवळा पडू लागल्याने कमीत कमी विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे। हिंगोलीच्या सेनगाव पोलीस ठाण्यात नवीन कायदेविषयक कार्यशाळा। नागरिकांना नवीन कायद्याची माहिती द्यावी या उद्देशाने घेतली कार्यशाळा। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा काजू बागायतीत फळांवर थ्रिप्स या रोगाची लागण। तुडतुडे कीटकांकडून फळाचं नुकसान। तर यामुळे यंदा उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे। आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुकमध्ये विद्या विकास मंदिर विद्यालयात चित्र आणि कास्ट शिल्प प्रदर्शन आयोजित करण्यात आले। ग्रामीण भागातील हे पहिले प्रदर्शन असून नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी कलाकृती पाहण्याचा आनंद घेतला। सायन पनवेल मार्गावर कार आणि रिक्षाचा भीषण अपघात। कारने रस्त्याच्या बाजूला असलेल्या 2 रिक्षांना उडवलं। अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू। आरोपी कार चालक नेरूळ पोलिसांच्या ताब्यात। ओव्हरटेक करताना पुलावरून ट्रॅक्टर पलटी। अपघातात चालकाचा मृत्यू। तर कराड तालुक्यातील रेठरेमधील ही घटना। पिंपरी चिंचवड ते अग्निशमन दल आता आणखी सक्षम होणार। महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या 150 फायरमॅन लवकरच रुजू होणार। त्यासाठी पात्र 895 उमेदवारांची शारीरिक चाचणी सुरू आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणी गुन्हे शाखेची मोठी कारवाई। या प्रकरणी 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करत 8,32,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। भिवंडी पोलिसांकडून घरफोडी आणि चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे। चोरट्यांकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त झालाय। नाशिकच्या कळवण तालुक्यातील गोळाखालमध्ये धक्कादायक घटना। ट्रॅक्टर खाली चिरडून महिलेची हत्या। जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली। कल्याणमध्ये गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश। परिमंडळ 3 पोलिसांची मोठी कारवाई। या प्रकरणी 3घांना अटक तर 30 किलो गांजा जप्त। हिंगोलीत वसतिगृहात गळफास घेतलेल्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू। समाज कल्याण विभागाकडून घटनेच्या चौकशीचे आदेश जारी। सोलापूरमध्ये कर्ज झटपट फेडण्यासाठी गुगल मॅपच्या आधारे चोरी करणाऱ्यांना अटक। चोरांकडून 9,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।